सर सुनावणी असेल, पण जर तुमच्यासमोर भ्रष्टाचाराच्या आणि अशा प्रकारे जर फ्रॉडुलंट डॉक्युमेंट बनवल्याचं जर एखादी केस येत आहे, आम्ही जर 100 वेळा तुमच्याकडे विनंती करतोय तर तुम्ही काय ऐकून घेत नाहीये? मला सांगा, इतके दिवसात माझा सरळ साधा प्रश्न आहे सर, इतके दिवसात एवढं वादग्रस्त प्रकरण अंजनगाव सुर्जी येथेच का आहे? ते कार्यालयात जमा का करून घेतलं नाही की तिथच्या लोकांना मॅनेज करायसाठी? मला सांगा, ज्या दिवशी धीरज कावरे आणि लालजी ठाकरेंनी हे प्रकरण जमा केले, ओरिजिनल केले का? नाही केलेत. मॅडम समोरनं घ्या, नक्की लांबून काय घेता? दिसत नाही मी नीट. आम्ही इथून येऊ असं घ्या. आणि तसे आपण बोलवलेच आहे मार्शलला. सर प्लीज या ना. सर दुसऱ्या मॅडम करतायत, तुमचं व्हिडिओग्राफी बंद करा आणि प्लीज सरांना दाखवा. सर काय प्रॉब्लेम झाला सर, काय प्रॉब्लेम आहे, काय तक्रार आहे तुमची, कसं काय? सर ते बंद करा 5 मिनिटं बंद करा. नंतर तुमची जी तक्रार आहे ती तुम्ही सांगा. तक्रार माझी 5 मिनिटं बंद करा. तक्रार तुमची सांगा, काय जे काय आहे. सर तुम्ही समोर या. आणि तुम्ही पोलीस आहात, तुम्हाला सुमोटोमध्ये जर तुमच्यासमोर कुठले गैरप्रकार आले, कुठले फ्रॉड डॉक्युमेंटेशन आले, तर त्याच्या जागेवर FIR नोंदवण्याचे अधिकार तुमच्याकडे स्वतः आहेत. बरोबर आहे? FIR तुम्ही करा ना, तुम्हाला जी तक्रार आहे. सर मी तर करते, पण तुम्हालाही अधिकार आहेत सर. बरोबर आहे ना? तुम्ही तक्रार देणार नाही तोपर्यंत आम्ही कारवाई नाही करू शकत. काही कुठल्या गोष्टी मी देते ना, मी तुमच्या समोरच तक्रार. काय हे अगोदर सांगा, काय प्रकार झालेला आहे. सर मी तुमच्या समोर, या ना इकडे, या ना. सर ही अंजनगाव सुर्जी